पश्चिम एशियाई देशामध्ये झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता मुंबईमध्ये सुद्धा होऊ लागलेले आहेत। मुंबईकरांचं अगदी आवडतं खाद्य असलेला वडापाव सुद्धा आता मुंबईमध्ये महागायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादरच्या प्रख्यात अशा कीर्ती वडापाव म्हणजेच अशोक वडापाव सेंटरवर आहे आणि या ठिकाणी जो वडापाव आधी 30 रुपयाला मिळायचा तो वडापाव आता 35 रुपयाला झालेला आहे। 5 रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहे। पण आपण पाहतोय की गर्दीमध्ये कुठेही कमतरता या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये आणि मोठी गर्दी या सगळ्या खवयांची या ठिकाणी आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। 30चा वडापाव 35 झालाय। तुम्ही विकत घेणार आहात का, खाणार आहात का? आप खाने वाले के 30 का वडापाव 35 पड़वड़ रहा है जेब को? हम वैसे तो अहमदाबाद से आए हैं और हम जितनी भी बार मुंबई आते हैं पहले यहाँ ही आते हैं। अच्छा, पहले सिद्धिविनायक दर्शन करके पहले यहाँ ही खाने आते हैं वड़ा पाव। लेकिन प्राइस बढ़ रहा है वडापाव का। मुंबई का बेसिक फूड है। हाँ हाँ, ये वो बात है, पर अभी हम क्या बोले यार, लाइव है। वैसे हम नहीं, मतलब बढ़ रहा है। हाँ, वड़ा पाव का भाव मतलब रेट तो बढ़ रहा है। बढ़ रहा है, हमको परवड़ रहा है, वैसा कोई दिक्कत नहीं है। हाँ, क्वालिटी मिल रहा है, क्वालिटी मिल रहा है, बहुत ही बढ़िया है। यही चीज अहमदाबाद में 50 रुपए की। और ऐसा नहीं हर जगह भाव बढ़ रहा है, इसलिए कोई दिक्कत तो ऐसी है नहीं। खाने पीने में तो कोई ऐसे कोई किसी भी चीज़ में ऐसी कोई दिक्कत है नहीं कि भाव बढ़ रहा है। आपण या ठिकाणी पाहतोय की कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला सध्या नाही आहे असं म्हणतायत, कारण जी गोष्ट या ठिकाणी 35 रुपयाला मिळते ती इतर राज्यांमध्ये 50 रुपयाला सुद्धा मिळते। क्या नाम है आपका? ताजिंदर सिंह, कहाँ से आए? विले पार्ले ईस्ट। अच्छा, वड़ा पाव खा रहे हैं, रेट बढ़ रहा है वड़ा पाव के, आपकी जेब को कोई दिक्कत तो नहीं है? देखिए पहले 30 रुपए था तो अभी 5 रुपये बढ़ गया है। कितने सारे वॉर चालू है, इजराइल, ईरान, यूएसए, तो 5 रुपीज़ इज़ अफोर्डेबल इतना। लेकिन जो ये कीर्ति वड़ा पाव का जो टेस्ट है, आई एम नाउ 56 एंड आई एम ईटिंग दिस वड़ा पाव सिंस लास्ट 40 years, तो कोई दिक्कत नहीं है, चल नक्की जाएगा। बघा, एक छोटू पण या ठिकाणी पोहोचलाय वडापाव खायसाठी। ताई काय नाव तुमचं? निलिमा पाटील कुठून आलात? धुळे. धुळ्यावरून आले वडापाव खायसाठी? हो हो. आणि वडापाव तर खाताय ठीक आहे, पण वडापावचे दर वाढतात, इंधन दरवाढीचा फटका बसतोय सर्वसामान्यांच्या खिशाला असं म्हणावं? परवडत नाही सर्वसामान्यांना. जो रेट आहे तोच पाहिजे 20 पर्यंत, सर्वसामान्यांना परवडेल असा. नक्कीच बघा, या ठिकाणी पण आहे. काय म्हणाल, वडापाव या ठिकाणी आलाय, मोठी रांग आहे, प्रसिद्ध असा वडापाव आहे या ठिकाणी, पण जे इंधन दरवाढीचा फटका बसतोय सर्वसामान्यांना त्यासाठी सरकारला काय सांगू इच्छित? मी पहिल्यांदा आलो इथं. हां, धुळेहून आलोय. हां, पहिले 30 रुपयाचा वडापाव होता, आता 35 रुपये झाले, 5 रुपयाची वाढ झाली आहे. तो खिशाला फटका आहेच. 30ला पाहिजे होता, पण काय आता सर्वीकडे महागाई वाढली, त्याचा तर परिणाम होणारच. नक्कीच बघा, आपण या ठिकाणी पाहतोय या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीतच आता कीर्ती वडापाव, अशोक वडापाव जो अगदी प्रख्यात आहे त्या ठिकाणी सुद्धा जे दर आहेत ते आता 5 रुपयाने वाढवण्यात आलेले आहेत। इंधन दरवाढीचा जो फटका आहे तो आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।